महावितरणचे कर्मचारी आहेत. महावितरणचं तर ड्रेस घालतो. तुम्ही कायमस्वरूपी कर्मचारी ना? हा, आउटसोर्स. हां, आउटसोर्स. आउटसोर्सिंग. काय करायला आले तिथं तुम्ही? इथं हे यांना लाईट 2018 पासून यांचं कनेक्शन राखडलेलं होतं. हां, ते पोल साहेबांनी सांगितले ते उभं करून घे. तर मी पोल उभं करायला आलो. तो मला इथं खड्डा घ्यायचा नाही. तुमचं नाव काय आहे? शिवाजी बांडे. बरं. कोण म्हटलं इथं खड्डे घ्यायचे नाही? तो मालक आहे ना, तो माझ्यावर धावून आला. माझ्या काठी एक मारली. तो म्हणला इथं खड्डे घ्यायचे नाही, आमचा वाद चालू आहे. त्याला म्हटलं मला साहेबांनी सांगितलं उभं कराय ना. नाही म्हणतो हे बाकीचे आकडे टाकतात लोकात, आमकं करतात. तिथे खड्डेच घ्यायचे ना, उभंच करायचे नाही. म्हणजे पोल टाकल्याने का आकडे घेतात म्हणून तुम्ही इथं खांब राहू नका असं त्यांचं हो म्हणणं. हो, असं म्हणणं त्यांचं काम बरं, राहून. मग तुम्ही काय म्हणाल त्यांना? आता म्हणलं साहेबांनी सांगितले तर म्हणतो पहिले साहेबांना येऊ द्या, मग बघू. मग कोणते साहेब? आपले फुरसुंगे साहेब, ते कोण आहेत? ते अभियंता. ते आल्याशिवाय इथं काम करायचं नाही. हां, मग काय घडलं? मग ते आता साहेब आलेत. मग आता ते कामाला सुरुवात केली परत. केलेली आहे. मग आता विरोध करण्याची शक्यता आहे का त्यांची? आता तो विरोध म्हणजे मला म्हणला तू DPO जर आला ना तुला हाणतोच मी. हाणतो हां, का? काय माहिती. आणि हाणलाच पण. आणि परत म्हणतो तू येऊन मला दाखव. काय काठी मारली असं कळलं? हा, काठी मारली. कुठं मारली काठी? कोणी मारली? पायावर मारली आणि इथं अशी डोसली माझ्या. हं? डोसली अशी पोटात हां. आणि पायावरती मारली. कोणी? एक मिनिट, मोबाईल सायलेंट कर. हा, सुभाष देवराम मुकणे. देवराम सुभाष मुकणे. त्यांनी हो. काय म्हणून केलं? तू इथं का आला? तुझा त्यांचा आक्षेप काय नक्की? आता यांचा काहीतरी वादिवाद आहे म्हणजे याचा. हां, हां. मग जमिनीचा ना, पण लाईटीचा काय वादिवाद ना. बरं, मग आता मला सांगा का लाईट घ्यायला कुणाची परमिशनची गरज आहे की नाही, काय सांगता येईल? पण ते सँक्शन झालेलं त्यांचं सौभाग्य योजनेतलं हे काम आहे सरकार. 2018 पासून सँक्शन आहे. 2018. तुम्ही लावत नाही कारण की ते विरोध करतायत. हां, आता बरेचसे वायरमन येऊन गेले इथं. पण आता ते हे साहेब आले, हे त्यांनी अर्ज केला होता माहितीचा अधिकार DPला. तर साहेब म्हणले आता मला प्रत्यक्ष बघावं लागेल यांच्या कामाचं काय आहे. म्हणजे आपल्या आमदार साहेबांकडून फोन आला ना, तर ते म्हणले साईट बघून घेऊ आमदार आपण. कोण? शरद सोनवणे? हो, त्यांच्याकडून फोन आला हे गेलते वाटते ना. हां, तर ते म्हणले आपण साईट बघून घेऊन ते काम चालू करू. पण तो गडी म्हणतो अजिबात काम करायचं नाही, तू कशाला आला इथं ना. नाही, त्याचा टेक्निकल काय मुद्दा आहे का करायचं नाही असं काही लेखी वगैरे दिले का त्यांचा लेखी काय नाही त्यांचं. आपल्या विभागाला काही लेखी कळवलं नाही? लेखी कळवलं नाही आपल्या विभागात. त्यांच्या आपापसातल्या वादापायी त्यांच्या करून वादापायी- द्यायचं नाही. त्यांच्या वादापायी करून द्यायचं नाही. पण हे आपण नियमानुसार करताय. हो, नियमानुसार करतो. हे मंजूर झालेलं वरून 2018ला सौभाग्य योजनेला. त्याच्यासाठी म्हणजे आपले कागदपत्र पण गरज नव्हती. म्हणजे सरकारचं असं होतं का जिथं शेतकरी राहतो त्याला लाईट द्या, त्यांची नावं द्या. त्या टायमाला दिलेले आहेत त्यांनी. म्हणजे मी पण नव्हतो तेव्हा असं केलेलं आहे. बरं, मग आता मला सांगा का समजा एखाद्याच्या जमिनीमधून आपल्याला खांब घ्यायचा आहे पण तो खांब काही घेऊन देत नाही ते शेतकरी किंवा काय, मग याला काय नियमित? त्याला काय आता बांधावरती शेतकऱ्याची पण वावर गेलं नाही पाहिजे, बांधावर थोडक्यात आलं पाहिजे ना. हां, मग तसं करतो. कमीत कमी जागा व्हावी त्याचा प्रयत्न करतो. हो तसा तुम्ही प्रयत्न करतायत का? हो, प्रयत्न करतोच ना. ठीक आहे. समजा ते शेतकरी म्हणले थोडा इकडे बाजूला घ्या, इकडे घ्या, तर तुमचं काय राहील? घेऊ ना आम्ही इकडे साईडला बघ. पण ते म्हणतात करायचंच नाही. हा, ते म्हणतात कामच करायचं नाही. आता त्यांनी जर म्हटलं बांधावरती घ्या तर बांधावरती घेऊ आपण पोल. अजून एखादा पोल वाढू तर. आता ते जे विद्युत वापरतात ते हे का आकडे होई? त्यांची लाईट घेऊनच देत नाही तर कोणाला DPO. नाही नाही, त्यांची स्वतःची नाही, हे डीपीवरून कोणालाच लाईट घेऊन देत नाही. घेऊनच देत नाही. का बरं? आता काय येतो म्हणतो माझी DP त्यांना म्हणजे विचारा. माझी डीपी म्हणजे कुठे महावितरणची का त्यांची? तो म्हणतो माझी आहे, आम्ही म्हणतो महावितरणची आहे. आणि आता त्याच्याकडे सिंगल फेजचा फक्त 1 मीटर आहे त्याच्या घरगुती. आणि तिकडं 4 तारा गेल्यात 3 फेजचं. त्याचं इकडे आकडे आहेत म्हणजे बरेचसे. पण आपण म्हणतो जाऊ दे एक विषय. जाऊ दे, आदिवासी शेतकरी गरीब आहे, जाऊ दे. हां, त्याचा फायदा तो आपल्यावर घेतो. तो त्याने अजिबात. आकडा टाकायचा आणि तुम्हाला काटा मारायच्या. हां आणि एक फक्त घरगुती घेऊन देत नाही. हां, ठीक आहे, चालते. ठीक आहे, आता जे काय आहे त्यांचं बी म्हणणं घ्यायचा प्रयत्न करू. काय म्हणले त्याचं? एकनाथ ना, काय नाव? देवराम, काय आडनाव? सुभाष मुकणे. ठीक आहे. नमस्कार. आपण आता या ठिकाणी महावितरणचे जे सर आहेत, उपअभियंता साहेब आहे, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे? सर, तुमचं नाव सांगा. प्रफुल्ल कुरसंगे. अच्छा, आणि तुम्ही उपअभियंता आहात? नाही, मी सहाय्यक अभियंता आहे. अच्छा, बरं. आणि हा विभाग कोणता आहे? विभाग आगर विभाग. आगर आगर विभाग. सेक्शनमध्ये येते. आगर सेक्शनमध्ये येतं. जुन्नरमध्ये बरं, 2018 साली त्यांनी सौभाग्यवती काही योजना आहे त्याच्यातून, योजनेतून, पण आजपर्यंत त्यांना विद्युतचं कनेक्शन मिळालं. त्यांचं ते अडवणूक चालू होती.
त्याच्यामुळेच तर ते आता FIR वगैरे त्यांनी केली, पोलीस स्टेशनला पण दिलं आणि परत अजून ते आमदार साहेबाकडे पण पत्र वगैरे व्यवहार केले. तर आपल्याला ते आता त्यांना लाईनसाठी करून द्यायचे आहे. बरं. काय आमदार साहेबांनी काही सूचना दिल्या होत्या आपल्याला? हां, त्यांच्या ऑफिसमधून पण फोन आला होता आणि परत अजून ते पोलीस स्टेशनमधून पण त्यांनी बोलायला लावलं होतं की यांचं काम करून द्यावं म्हणून आणि आमच्या वरच्या ऑफिसमधून पण आलं होतं. बरं. मग आता या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आले, परंतु तुमचे एक जे कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांना काहीतरी मारहाण करण्यात आला असं समजतंय. नाही, त्यांना नाही मारहाण करण्यात आलं. ते आमचे हे होते ना वायरमॅन बांडे म्हणून पांडे, हां, त्यांना त्यांनी मारलं होते. मारलं होतं. म्हणजे बरं आता काय म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का आमच्या ती जी DP आहे ती माझी आहे. मला विचारून तुम्ही खांब रवायचे, इथं खड्डा खणायचा नाही, असं त्यांचं जे काय म्हणणं आहे. DP MSCBची असते ना. MSCBची. हो, DP कशी वैयक्तिक नाही नसते ना, MSCBची असते ती. आता तिथं ते काही खांब घेऊन देत नाही, त्यात कसा मार्ग काढायचा? ते आता FIR वगैरे करावं लागेल, बघूत आता. FIR कोण करणार आहे? ते आता आम्ही आणि ग्राहक वगैरे ज्यांना लाभार्थी आहेत त्यांच्यासोबत करावं लागेल. बरं. मग आता काम थांबलंय का सर? हां, आता थोडं थांबलं आहे. बघू. त्यांनी काहीतरी टेक्निकल मुद्दे काढलेले आहेत, कारण की त्यांचं घर एका गावच्या हद्दीत आहे, DP दुसऱ्या गावच्या हद्दीत आहे किंवा काय असं काय? गव्हर्नमेंटकडून मंजूर आहे ना ते, बर. अच्छा. आहे की नाही? ते मंजूर आहेत ना, सहभागी योजनेमध्ये मंजूर आहेत ते. त्यामुळे त्याला काय अशा अटी शर्तीची गरज नाही. नाही, ते हेच आहे ना, मंजूर झालेलं आहेत ते. बर. हं. ठीक आहे. मग आता काय थांबवली कारवाई तुम्ही आज? हां, ते आता FIR वगैरे करावं लागेल ते. अच्छा. आपण तुम्ही FIR काय देणार आहे? म्हणजे तुमच्या सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केला तेव्हाची का? नाही, ते पण आणि हे दोन्ही पण. काम अडवलं. हां. तर तुमची त्यांची काय बातचीत झाली का इथं आल्यानंतर? कोणाचे? संबंधित जे काही रोखणारे काम आहे विरोधक ते शेतकरी आलेच नाही काही डॉक्युमेंट्स घेऊन. आलेच नाहीत. हं. मग कधी हे काम पूर्ण होईल सर? आता FIR करू त्याच्यानंतर. नंतर. चला आता फिर्याद नोंदवल्याच्या नंतर काम पूर्ण होईल असं सरांनी सांगितलेलं आहे. सौभाग्यवती योजनेमधून त्यांचं हे जे विद्युत कनेक्शन मंजूर झालेलं आहे आणि संबंधित शेतकरी चुकीच्या पद्धतीने विरोध करत आहे असं देखील सरांचं म्हणणं आहे. आणि आमदार साहेब असतील किंवा पोलीस विभाग किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली ती योजना कार्यान्वित करण्यासाठी, त्यामुळं साहेब इथं या ठिकाणी दाखल आहेत. पाहूया या लोकांना विद्युत कनेक्शन मिळतं की नाही. तोपर्यंत आपण ते जे काही विरोधक शेतकरी ते काय म्हणतात त्यांचं नक्की म्हणणं काय आहे ते देखील जाणून घेणार आहोत. पाहत राहा शिवाय न्यूज.